हाय, कशा आहात सगळे? स्वागत आहे तुमचं प्रतीक्षाच किचनमध्ये. मी प्रतीक्षा आज बनवत आहे सुकं चिकन. तर सर्वप्रथम मी चिकन वॉश करून घेतलं 2-3 पाण्याने आणि मग चिकन मी मॅरिनेट करणार आहे. तर लाल तिखट, मिरची पावडर, धना पावडर, हळद, मीठ आणि माझं ग्रीन मटन जे आहे, अद्रक, लसूण, मिरची, पुदिना आणि मीठ हे सगळं टाकून मी मॅरिनेट करून ठेवणार आहे साईडला. आता मी कढईमध्ये तेल टाकले, तेलामध्ये दालचिनी, तेजपत्ता आणि मग कांदा टाकून फ्राय करून घेणार आहे. कांदा आपला चांगला गुलाबी फ्राय करून घेणार आहे मी. आता तुम्हाला कांदा जास्त दिसत असेल, पण जसं जसं तो फ्राय करेल तसं तसं तो खूप कमी कमी होत जाईल. आणि मी कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर टाका. मला कढीपत्ता आवडतो म्हणून मी कढीपत्ता ॲड करतेच. आता बघा मी कांदा फ्राय करून कांदा केवढा झालेला आहे. सुरुवातीला कांदा जास्त दिसत होता. आता मी अद्रक लसूणची पेस्ट टाकते, तीही आपण चांगली फ्राय करून घेणार आहोत. प्रतीक्षाच किचनवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्रतीक्षाच किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता मी टमॅटो टाकून टमॅटो मॅश करून घेणार आहे चांगले. 2 टमॅटो आहेत मीडियम साईजचे. कांदे ऑफकोर्स 3 होते मोठे थोडे. टमॅटो मॅश, थोडंसं मीठ ॲड करणार आहे आणि टमॅटो मॅश करून आपण त्याच्यामध्ये हळद ॲड करणार आहे. हळद पण आपण चांगली फ्राय झाली की मग चिकन ॲड करणार आहे. आणि चिकन स्वतःहून पाणी सोडतं, त्याच्यामुळे स्टार्टिंगला तर पाणी टाकायची काहीच गरज नाही. चिकन ऑलमोस्ट भरपूर पाणी सोडतं. आता मी चिकन वाफवून घेणार आहे. दुसऱ्या साईडला मी भाकरी बनवते. तर सध्या थंडीचा सीझन आहे, थंडीमध्ये बाजरी खूप खाल्ली जाते. थंडीमध्येच ॲक्च्युली खाल्ली जाते कारण ती मूळता खूप गरम आहे. म्हणून बाजरीची भाकरी आणि नॉनव्हेज कॉम्बिनेशन खूप छान लागतं. तर चिकन बघा पाणी सोडलेलं आहे. मी चेक केलं आणि परत झाकण ठेवून चिकन शिजायला ठेवलेलं आहे. अजून मी पाणी ॲड केलेलं नाही आहे. टॅमॅटो आणि चिकन स्वतः हे दोघांच्या मिश्रणाने पाणी भरपूर सुटतं चिकनला. आता माझ्या भाकऱ्या पण ऑलमोस्ट होतच आलेल्या आहेत. बघा आता परत आपण चेक करतोय चिकन. त्या चिकनने पाणी किती सोडलंय बघा. सगळं चिकन एकजीव करूया आणि त्यामध्ये आता मी माझा घरचा घाटी मसाला 2 चम्मच टाकते आणि तिखा लाल जे आहे ते 1 चम्मच टाकते. हा मसाला पण आपण एकजीव करून घेऊया. चिकन ऑलमोस्ट बघा 50% पेक्षा जास्त शिजलेलं आहे. चाकून कट होतं पीस आणि अजून मी पाणी ॲड नाही केलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकते. जर तुम्हाला चिकन पूर्ण विदाऊट पाण्याचं पण बनवायचं असेल तर तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगा. मी तेही तुम्हाला दाखवेन. विदाऊट पाणी न टाकता चिकन सगळं शिजवून ठेवतात. आता मी हे जे टाकते ते सुकं खोबरं आहे, धनं आहे, जिरं आहे आणि तीळ आहे. हे मी भाजून बारीक करून वाटलं होतं ते आहे. थोडंसं पाणी ॲड करते आणि आता आपण परत मसाल्यामध्ये ते एकजीव होईपर्यंत वाफवून घेऊया. मी गरम मसाला ॲड केला 2 टेबलस्पून. कसुरी मेथी क्रश करून ॲड केली, तेही आपण एकजीव करून घेऊया. कोथिंबीर मी सारखी ॲड करते. कोथिंबीर तुम्ही एकदा ॲड केली तरी चालेल. मला कोथिंबीर आवडते म्हणून मी मध्ये मध्ये कोथिंबीर ॲड करत राहते. आता बघा आपलं चिकन ऑलमोस्ट शिजलंच आहे. फायनल कोथिंबीर ॲड करून आपण 1-2 मिनटं ठेवून देणार आहोत गॅस बंद करून. बघा आपलं सुकं चिकन तयार आहे. बाजरीची भाकरी आणि सुकं चिकन एन्जॉय करूया. तुम्हीही करा आणि मला कमेंट करून सांगा कसं बनलं होतं. थँक्यू.